तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्याला शिवरात्री असल्या कारणाने कपालेश्वर जायचं आहे. तर बघू शकता आपण आता मंदिरात आहे. मंदिरात सरळ निघू, कपालेश्वर जाऊ, दाखवतो तुम्हाला तिकडे काय काय होतं ते. बघू शकता तुम्ही शिवरात्री असल्या कारणाने पवनारला बी गर्दी आहे थोडी. गणपती मंदिरात पण गर्दी. सिग्नल लागलेला आपल्याला, आपल्याला इकडे जायचंय. चल निकाल. शिव जन्मोत्सव साठी बघा मूर्ती वगैरे धुणं लावली. बघू शकता तुम्ही किती गर्दी इथं. शिवरात्री निमित्त खूप गर्दी. खूप पब्लिक आली. पाण्यात पण खूप कचरा झालाय. वगैरे तिकीट टाकून दिले आपण कारण तिथं खूप गर्दी. गाडी वगैरे लावून दिली इथं. आपल्याला तिकडे जायचं आहे खूप लांब. चाललोय आता आपण पण. इकडून चाल म्हणजे. गर्दी किती बघू शकता तुम्ही, खूप गर्दी. बघू शकता तुम्ही एवढे एवढ्या पब्लिक मध्ये जायचं काय बघू शकता तुम्ही. पब्लिक बघा तुम्ही. मंदिर वगैरे काय सजवले बघू शकता. वगैरे चालू आहे. मंदिर पूर्ण फुलांनी सजवले. बघू शकता इथं कपालेश्वर आहे. खूप गर्दी, मोठी रांग आहे. पोहोचलो आता आपण इथपर्यंत कपालेश्वर मंदिर पर्यंत. मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. रांग स्टार्ट आहे तर इथे एंड आहे बघा. आपल्या एवढा रांगेत लागायचं आता इथून. बघू शकता भाऊ पाणी वाटतंय. भाऊ नाव सांग तुझं नाव. परम भाऊ पाणी वगैरे वाटतंय. पण रांगेत लावून गेलो आता बघू शकता तुम्ही. तर जाऊ वरती मंदिरात, दाखवतो तुम्हाला पुढं. वरती गेल्यावर दाखवतो.
बघू शकता वरती आलो आपण. अरे उल्टा वगैरे सर्व झालं, चाललो आता घरी. सोबत येऊ. हा बाय. परत इथं झालो काहीच काही जल वगैरे चढवू दिले मला माहिती चढवू बघू शकता इथं. पाणी चढवत आहे. वगैरे आलाय. होऊ शकता कुंभमेळ्यासाठी इथं खूप तयारी चालू आहे. मला सर्व रिपेअर करणं चालू आहे. आपण पण आता आपल्या गाडीजवळ आलोय. गाडी वगैरे काढू जाऊ घरी. तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि अशाच ब्लॉगसाठी फॉलो करून घ्या इंस्टा वगैरे.